पांडुरंग ताठ उभा आहे, समचरण विटेवरी आणि हात कटेवरी असं हे निश्चल रूप आहे. उजव्या हाती शंख हे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक आहे, तर डाव्या हाती कमळ हे पावित्र्याचं निदर्शक आहे. त्याच्या हाती ना शस्त्र आहे ना त्याची अभयमुद्रा आहे. म्हणून संतांच्या मते तो योगीराज आहे आणि मूर्तीशास्त्रातही तो योगमूर्ती म्हणूनच मान्य आहे. संतांनीही त्याच्याकडे कशाची मागणी केली ते पाहिलं की याला बळकटी येते. त्याला ऐसा हा योगी राजू असं म्हणणारे संत नामदेव म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. मुख्यमंत्री महोदयांना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून प्रसाद रूपानं तुळशी हार देण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्या सुविद्य पत्नींना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून आता पुष्पहार समर्पित होत आहे. श्रीफल, तुळशीहार, पुष्पहार हे सर्व प्रसाद रूपानं पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या पत्नींना प्रसाद म्हणून प्राप्त झालेला आहे. विज्ञानाच्या रूपात म्हणायचं, विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं तर अखंड 24 तास प्राणवायू देत राहणारी तुळस ही एका अर्थानं जीवनदायिनी आहे. त्या तुळशीचे अनंत औषधी गुणधर्म भारताला प्राचीन परंपरेपासून माहिती आहे. ती तुळस पांडुरंगांनाही धारण केलेली आहे आणि तीच तुळस आपण त्याच्या भक्तांना, भाविकांना देखील प्रसाद रूपानं देतो आहोत. एका अर्थी सर्वांच्या उत्तम आरोग्याची, सुदृढ आरोग्याची प्रार्थना आपण करतो आहोत. आता मानाचा वारकरी दाम्पत्याला देखील प्रसाद रूपानं पांडुरंगाचा हा प्रसाद मिळणार आहे. मानाचं वारकरी दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे पुष्पहार आणि तुळशीहार पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद रूपानं त्यांना प्राप्त झालेला आहे. श्रीफळ प्राप्त झालेलं आहे. अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथे राहणारं हे मानाचं वारकरी दाम्पत्य भाजीपाला पिकवतात आणि गेल्या 15 वर्षांपासून सलग वारीला येतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा जो भक्तवत्सल पांडुरंगाला शरण जाणारा जो भाव आहे, तो ह्या शेतकऱ्याचा भाव, या शेतकरी दाम्पत्याचा भाव या मानाचा वारकरी दाम्पत्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. पांडुरंगाला संत श्रेष्ठ कसं म्हणतात, तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही गोड आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही किती गोड आहे.